जर पोटाचा घेर पण कमी करायचा आहे, मांड्यांची साईज पण कमी करायची, साईडचा फॅटही कमी करायचा आहे आणि चांगला रिझल्ट तुम्हाला घ्यायचा आहे. मांड्या, पोट, साईडचा फॅट किंवा हाताचा फॅट कमी करण्यासाठी इतक्या छान एक्सरसाइज आहेत. फक्त आपल्याला अशी भिंत पाहिजे बाजूला. ठीक आहे, अशी भिंत जर बाजूला म्हणजे भिंतीजवळ जाऊन तुम्ही जर या एक्सरसाइज डेली केलेल्या आहेत ना, 20 ते 25 मिनिटं तुम्ही डेली ह्याच एक्सरसाइजचे स्टेप वाढत वाढत गेल्या ना, तर गॅरंटीने सांगते की तुमचा पूर्ण फॅट हा कमी होणार आहे. तर हा फॅट म्हणजे अशी भिंत जवळ आपण आहोत आता आणि आपल्याला एक्सरसाइजला सुरुवात करायची. तर एक्सरसाइज कधी करायच्या शक्यतो तुम्हाला ह्या, तर तुम्ही जेवण झाल्यावरती 2 तासांनी करायच्या किंवा जेवणाच्या अगोदर ती 2 तासांनी. सकाळी खाली पोटाने केल्या तर जास्त बेस्ट राहतं. आता एक्सरसाइज करतोय ना, तर खाण्यामध्ये चेंजेस करायचे. काय करायचं? गोड पदार्थ कमी करायचे, जंक फूड खायचे नाहीये, मैद्याचे पदार्थ खायचे नाहीये, पाण्याची हॅबिट जास्त ठेवायची. एवढ्या गोष्टी जरी केल्या तरी ओकेच आहे. आता करायचं काय? सर्वप्रथम हात पायामध्ये अंतर केलं, जस्ट या पोझिशनला, जस्ट या पोझिशनला पायामध्ये अंतर, हात या पोझिशनला, भिंत बाजूला पाठीमागे तुम्ही बघू शकता. जस्ट 1 2 3 4 5 6 7. हळूहळू करा कारण की तुम्हाला चक्कर वगैरे येईल. जस्ट तुम्ही घाई घाई करत तेव्हा. 5 6 7 8 9 10. रिलीज. ह्याच पोझिशन मध्ये आपल्याला सेकंड व्हेरिएशन काय करायचं? जस्ट हीच पोझिशन आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. आता इथे करायचं काय ना, जस्ट पूर्ण भिंतीजवळ जायचं, जस्ट पूर्ण साईडचा फॅट पोटावरती आला पाहिजे. नुसतं असं नाही करायचं, पूर्ण असं जायचं प्रयत्न करायचा. आणि नंतर इथे ब्रीदिंग करायची, ब्रीद आउट करायचं आणि इथे वापस ब्रीदिंग, इथे वापस ब्रीद आउट, इथे वापस ब्रीदिंग. तर ह्या स्टेप तुम्ही, हे 3 स्टेप आहेत ना, या लक्षात ठेवूनच करायच्या आणि चुकीच्या करायच्या नाही, बरोबरच करायच्या. आता नेक्स्ट काय करायचं? या पोझिशनला काहीच करायचं नाही. पायाचा मांड्या एकदम हलक्या होणार आहे तुमच्या डेली जर तुम्ही ही प्रॅक्टिस करत राहिलात तर. काहीच करायचं नाही. बघा, तुम्ही किचन मध्ये असलात तरी करू शकता, कुठेही असू द्या तुम्ही करू शकता. 5 6 7 8 9 10. दुसऱ्या पायाला सेम पोझिशन करायची. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. रिलीज. आता इथे अजून काय करू शकतो आपण? या पोझिशनला यायचं, पाय जोडून घेतले इथे, जस्ट या पोझिशनला इथे हात टच केले, ब्रीद आउट करत इथे 1, भिंतीला हात टच करायचे पाठीमागे. जितकं होईल तितकं आपल्या पोटाला आपल्याला खेचायचा प्रयत्न करायचा, जितकं होईल तितकं खेचायचा प्रयत्न करायचा. ठीक आहे. आणि ब्रीदिंग करत, श्वास घेतच आपल्याला आपल्या पोटाला पण खेचायचंय. जस्ट 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता तुम्ही इथे ना, इथे पण जरा होल्ड करूनच खावरती जाऊ शकता. पूर्ण हात पाय सरळ आहेत आपले. आणि इथे गेल्यावरती पण तुम्ही थोडस होल्ड करूनच खाली यायचं. ठीक आहे. या स्टेप लक्षात ठेवायच्या. इथे या पोझिशनला आलो, पाठीमागे जस्ट 1 2 3 4 5. भिंतीला हात आहे इथे माझा. ठीक आहे. भिंतीला हात टच करते प्रत्येक टायमाला. 7 8
9 10 रिलीज. या पोझिशनला आलो इथे आणि हळूहळूनी पाठ कंबर मान पूर्ण वाकून या पोझिशनला होल्ड करून ठेवायचं पूर्ण बॉडीला. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 अँड रिलीज. हा राऊंड करायचा तुम्हाला. एक राऊंड 10 काउंट होल्ड करून तुम्हाला याचे 5 राऊंड करायचा. म्हणजे ह्याचं व्हेरिएशन मस्त होणार. पूर्ण बॉडीवरती एकदम ताण येतो, पूर्ण बॉडीला खेचलं जातं याच्याने आणि पूर्ण स्ट्रेस येतोय. जास्त फायदा याच्याने आपल्याला भेटतो बॉडीची टोनिंग होण्यासाठी, बॉडी फिट होण्यासाठी. तर ह्या स्टेप तुम्हाला आपण कशा वाटल्या नक्की सांगा. खूप जास्त ह्या पण कामाच्या आहेतच, लाईक करायला विसरू नका. आणि या ज्या पण मी आज एक्सरसाइज दाखवल्या आहेत ना, सोप्या आहेत, तर तुम्ही ह्या पण करू शकता. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. डाएट वरती लक्ष ठेवायचं. जस्ट बाहेरचं जंक फूड अजिबात खायचं नाही. गोड पदार्थ तुम्ही टाळा आणि हे एक्सरसाइज करा. बघा किती चांगला तुम्हाला रिझल्ट भेटतो. घर बसल्या तुम्ही वजन कमी करू शकता. जर तुम्हाला अजून या गोष्टी माहिती आहेत किंवा करताय पण तुम्ही 2 दिवस करताय 4 दिवस करताय पण तुमच्याकडनं सारखं कंटिन्युअसली तुम्ही करू शकत नाही, तर तुम्ही माझे ऑनलाईन योगा क्लास पण जॉईन करू शकता. एनी टाइम दिलेल्या नंबरवरती कॉल करू शकता आणि क्लासेस जॉईन करू शकता. तिथे तुम्हाला 1 महिन्याचा डाएट प्लॅन आणि डेली वर्कआउट भेटणार जस्ट. आणि मीच तुम्हाला स्वतः आणि शिकवत असते. तर खूप चांगला रिझल्ट माझ्या स्टुडंटला भेटत चाललेला आहे. तुम्हाला देखील भेटू शकतो. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.